हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारस कोण या प्रश्नावरून या मुद्द्यावरून विभक्त झालेले ठाकरे परिवारातील राज आणि उद्धव हे कधी एकत्र येतील हा महाराष्ट्रासाठी कधी काळी खरं तर एक राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालेला होता आणि या दोन बंधूंनी एकत्र यावे यासाठी राजकारणातील खूप मोठमोठ्या हस्त्या झटल्या। अनेक जणांनी प्रयत्न केले। यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांचे भाऊ अलीकडेच प्रकाश महाजन आणि त्यांच्या नात्यातील त्यांचे सख्खे मामा असतील किंवा इतर कोणी यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आणि निकरीचे प्रयत्न केले, परंतु यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मनमुटाव होत नव्हता आणि ते दोन्हीही मनाने एकत्र येत नव्हते। परंतु आज घडीला दोन्हीही ठाकरे बंधू जे एकत्र आले ती त्यांची अपरिहार्यता आहे, राजकीय गरज आहे की खरंच मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी या दोन्ही भावांनी आपापसातले मतभेद बाजूला सर्व ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। हा एक वेगळा विषय आहे। परंतु आज जरी एकत्र आले असले तरी आज आपण बोलणार आहोत मुंबई महानगरपालिकेतल्या येणाऱ्या निवडणुकीविषयी। नमस्कार, मी केशव मुंडे आणि आपण पाहतात वेगवान मराठी न्यूज। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येत शिवसेना, ठाकरे आणि मनसे यांची युती काल जाहीर केली आणि याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून म्हणजे त्यांच्या प्रतिस्पर्धी पक्ष असणाऱ्या इतर पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। त्यामध्ये आघाडीवर होते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आणि आम्हीच हिंदू रक्षण करते आहोत आणि आम्हीच हिंदू धर्माचे पायक आहोत अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केले। या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले म्हणजे सर्व काही त्यांच्या पक्षाला चांगलं होईल किंवा निकाल चांगला येईल। त्यांनी भाषण केले म्हणजे मत भेटतील। त्या भ्रमात जर कोणी असेल तर ते साफ चुकीचं ठरणार आहे, कारण आता जनता, निवडणुका आणि सर्वच गोष्टी अपडेट झालेल्या आहेत। नुसत्या भाषणांनी किंवा कोणाच्या एकत्र येण्याने विजयात त्याचे रूपांतर होणे कठीण आहे। त्याचे अनेक कारण आहेत। राजसाहेब ठाकरे यांच्या सभा असतील, त्यांच्या सभेला होणारी अलोट गर्दी असेल, पण त्याचे रूपांतर मतात होत नाही, हा पूर्व अनुभव आहे। आता या अगोदरही काही निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये देखील अनेक पक्षांनी एकत्र येऊन बघितलं, परंतु त्या पद्धतीनं फायदा व्हायला पाहिजे त्यांना अपेक्षित तसा झाला नाही। त्याचे कारण हे आहे की आज घडीला भारतीय जनता पक्षाकडून खूप मोठ्या प्रमाणात पक्ष संघटना बांधण्यात येते। त्यांच्या सोबत जे असणारे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचं देखील त्या बाबतीत चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या पाठोपाठ पक्ष बांधणी आणि नेटवर्किंग चांगली आहे। त्या पद्धतीने राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवारांचा पक्ष असेल किंवा एकदम आपण प्रादेशिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर गेलो तर काँग्रेस असेल, हे इतर पक्ष जे आहेत हे पक्ष बांधणीवर, कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यावर आणि आज घडीला आज कोणी नाकारलं, मान्य केलं, नाही मान्य केलं किंवा बोलायला कोणी कचरत जरी असली तर ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये खर्च होत आहे त्या पद्धतीनं खर्च करण्याची तयारी, पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि तळागाळात जाऊन पोहोचणे या गोष्टी जर शक्य झाल्या आणि इथपर्यंत जर त्यांनी मेहनत घेतली तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या त्याचा रिझल्ट दिसेल, त्याचा निकाल दिसेल, त्याचे परिणाम दिसतील। परंतु दोन्ही बंधू एकत्र आले आणि विषय संपला, जायचं, भाषण ठोकायची आणि मग सर्व मराठी किंवा मुंबईकर किंवा जे मतदार आहेत ते आपल्याला मतदान करतील आणि आपण निवडून येऊ, त्या भ्रमात जर ते राहत असतील तर ते साफ चुकीचं ठरणार आहे। आणि यामध्ये देखील आणखी काही त्यांनी सुधारणा करण्यासारख्या गोष्टी आहेत। शिवसेनेकडे खूप अनुभवी आणि प्रगल्भ नेते आहेत। यामध्ये भास्करराव जाधव असतील, अनिल परब असतील, सुषमा अंधारे असतील, असे वरिष्ठ आणि अनुभवी नेतृत्व त्यांच्याकडे एक फळी आहे उपलब्ध त्यांच्याकडे। परंतु आपला वारसा पुढे चालवायचा आणि आपल्या कुटुंबातील कोणीतरी समोर आणायचं या अनुषंगाने त्यांनी आदित्य ठाकरेला जर समोर केले आणि त्यांच्याकडे पक्षाची धुरा दिली तर शिवसेनेचं महानगरपालिकेमध्ये देखील आताच्या ज्या पाठीमागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या हाती अपयश आलेलं आहे त्याच्या पलीकडे दुसरं काही लागणार नाही आणि ती जर चूक त्यांनी सुधारली, त्या पद्धतीने त्यांनी पक्षातील अनुभवी आणि लोकमान्य नेत्यांकडे जर त्या निवडणुकीची धुरा दिली, कार्यभार दिला तर दोन्हीकडून राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे
तर त्यांना यामध्ये काहीतरी यश संपादन मिळू शकते अशा पद्धतीने जर ते समोर या निवडणुकीला गेले तर. अन्यथा ज्या पद्धतीनं आता 4-5व्या क्रमांकावर किंवा ज्यांचं ते खातं उघड करण्याच्या देखील परिस्थितीमध्ये ते पक्ष नाहीत, या पलीकडे त्यांचं काही होणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव आणि राज ठाकरे यांनी जर त्यांच्या पक्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंग मध्ये बदल जर नाही केला, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची युती मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, यात मात्र शंका नाही. धन्यवाद. भेटूयात अशाच आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.